मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू। 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन। मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सव तसेच शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। मंदिरात घटस्थापना आणि 9 दिवस श्री अंबाबाई देवीचे विविध रूपात आरास तसेच विविध धार्मिक विधीपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंदिराच्या सभा मंडपाचे तळघराचे काम पूर्ण झाले असून नवरात्र उत्सवामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी श्री अंबाबाई मंदिर ट्रस्टतर्फे घेण्यात आली आहे। प्रतिवर्षाप्रमाणे श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळ तर्फे सोमवार दिनांक 22 सप्टेंबर ते बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन मंदिर प्रांगणात करण्यात आले आहे। याचा उद्घाटन समारंभ माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली विख्यात गायिका विदुषी कलापिनी कोमकली विख्यात गायिका यांच्या शुभ हस्ते आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे। या संगीत महोत्सवाला देशातील प्रख्यात गायक वादक कलाकार उपस्थित राहणार असून संगीतकार राम कदम पुरस्कार, विख्यात तबला वादक डॉ. अबन मिस्त्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। तरी सर्व रसिक श्रोते भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। याची माहिती शरद गुरव, केदार गुरव, बाळासाहेब मिरजकर, संभाजी भोसले, श्रीकांत यदुरकर यांनी दिली आहे। श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळ मिरज तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे चालू वर्षी 71वा संगीत महोत्सव संपन्न होत आहे। दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय सुधीरदादा गाडगीळ व समितदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन शुभ हस्ते कलापिनी कोमकली या ज्येष्ठ विदुषी गायिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन होईल। दुसऱ्या दिवशी संगीतकार राम कदम पुरस्कार आपण ज्येष्ठ गायिका प्रियांका बर्वे पुणे यांना प्रदान करणार आहोत। हा पुरस्कार सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य अशोकराव काकडे व त्यांच्या सुविद्य पत्नी वर्धिनी काकडे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत। 24 तारखेला 24 सप्टेंबर रोजी डॉ. अबन मिस्त्री पुरस्कार आपण पुण्याच्या जे तबलावादक सौ संजीवनी असबनीस यांना देणार आहोत। हा पुरस्कार देण्यासाठी आपण मिरजेतील ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ. GS कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त माननीय स्मृती पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार अंबाबाई देवस्थान सालाबाद अंबाबाई देवस्थान ट्रस्ट सालाबाद प्रमाणे आपले जे नवरात्र उत्सवाचे संपूर्ण पूजा अर्चाचे महापूजेचे जे कार्यक्रम करणार आहे ते सगळे आयोजित नेहमीप्रमाणे होतीलच। जसे सभागृहाचं बांधकाम काढल्यामुळं ते आता जे पहिले काय जे प्लिंथ लेवलचं सगळं जे काम झालं आहे त्यामुळं वरती पत्रे वगैरे सगळे मारून कोणत्याही भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी देवस्थान ट्रस्टने घेतलेली आहे। तरी नेहमीप्रमाणे सालाबाद प्रमाणे आपले देवस्थान ट्रस्टचे कार्यक्रम होणार आहेत, तरी भक्तांनी जरूर यावे। नमस्कार। श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षी आयोजित होणारा संगीत महोत्सव यंदा 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत या मंदिराच्या प्रांगणातच साजरा होणार आहे। नेहमीप्रमाणे भव्य स्वरूपात हा नवरात्र महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे। यावर्षी दरवर्षीप्रमाणेच नव्या जुन्याचा संगम असणारे कलाकार यावेळी आम्ही बोलवलेले आहेत। यामध्ये पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायिका विदुषी कलापिनीताई कोमकली यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून त्यांचं गायनही या ठिकाणी होणार आहे। तसेच या ठिकाणी ज्येष्ठ गायिका दिल्लीच्या सुप्रसिद्ध गायिका मीता पंडित याही या समारंभात सामील होणार आहेत। तसेच नवे तरुण कलाकार अनिरुद्ध ऐठल, आदित्य मोडक, त्यानंतर सायली तळवकर इत्यादी कलाकार या महोत्सवात आपली हाजरी लावणार आहेत। तरी सर्व भक्तगणांना माझी विनंती आहे की आपण दरवर्षीप्रमाणेच या संगीत महोत्सवाचा लाभ घ्यावा।